जय शिवराय। आज आहे माघ कृष्ण त्रयोदशी म्हणजेच महाशिवरात्री आणि या निमित्त आम्ही घारापुरी येथील शिवलिंगाचे दर्शन घेण्यास जात आहोत। आम्ही आमचा प्रवास चालू केला तो खारकोपर स्टेशनपासून। तिथून निघून आम्ही पुढे न्हावाशेवाळीतील गावातील बंदरावर आलो। समुद्रात थोडेसे आत गेल्यानंतर सीगल पक्ष्यांच्या अनेक थवे बोटींवर घिरट्या घालायला लागतात। या पक्ष्यांचे वैशिष्ट्य म्हणजे अन्नपदार्थ हवेतच जळण्याची त्यांची क्षमता होय। या 20 ते 30 मिनिटाच्या सागरी प्रवासात समुद्रावर विहार करणाऱ्या नानाविध पक्षी बगळ्यांबरोबरच मुंबईचे दुरून दिसणारे रूपही निहाळता येते। तसेच आत्ता निर्माण झालेला अटल सेतू हा सुद्धा पाहावयास मिळतो। आपला हा प्रवास हा मच्छीमार बोटीतून करत असल्यामुळे चढ उतार हा खूप काळजीपूर्वक करावा लागतो। आता आपण घारापुरी बेटावर आलेलो आहोत आणि इथून पुढे जाण्यासाठी टॉय ट्रेन आहे, परंतु आपण इथून चालत जात आहोत। घारापुरी लेण्यांकडे घेऊन जाणाऱ्या पायऱ्या एका सरळ रेषेत आहेत। ह्या पायऱ्या चढून साधारण 15 मिनिटातच लेण्यांच्या आवारात आपल्याला जाता येतं। अजून काही पायऱ्या चढून पश्चिमेकडील टेकडी चढता येते। ही वाट 10-15 मिनिटाच्या सोप्या चढणीने आपल्याला गडाच्या परिसरात घेऊन जाते। इथे प्राचीन काळात बांधलेल्या कोणत्याही गडाचे अवशेष सापडत नाहीत, कोणत्याही खानाखुणा सापडत नाहीत, कारण इथे प्रथम पोर्तुगीजांच्या ताब्यातील घारापुरी पुढे मराठ्यांकडे गेले। मराठ्यांकडून नंतर ब्रिटिशांकडे येथील सत्ता गेली आणि इथे आपल्याला दिसणारे बांधकाम हे ब्रिटिशांनी मुंबईच्या संरक्षणासाठी बांधलेल्या गडाचे आहे। किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष पाहता टेकडीचा माथा गाठला की दिसते प्रचंड तोफ, आणि ही तोफ 35 फूट लांब असून 360 अंशाच्या कोनात ती वळविता येईल अशी रचना केलेली दिसते। रायगड जिल्हा गॅझेट मधील माहितीप्रमाणे या तोफा इथे 1904 आणि 1917 साली बसवल्या गेल्या आहेत। तोफांना 360 अंश कोनात फिरवता येण्यासाठी तोफांच्या खाली काही जागा केली आहे। ती पाहण्यासाठी आम्ही खाली पायऱ्या उतरलो तर तिथे आश्चर्यकारक असे काही सापडले। इथे तोफांना लागणारा दारुगोळा ठेवण्यासाठी आणि सैनिकांना बॅरेक्स म्हणून इथं भुयाऱ्यांची रचना आहे। काही ठिकाणी झरोकी खोदून हवा आणि प्रकाश खेळता ठेवण्याची व्यवस्था केलेली दिसते। ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला भुयारांबद्दल अधिक अंदाज येईल। शत्रूंवर भडीमार करण्यासाठी लागणारा दारुगोळा आणायला आणि 2 मोर्चांच्या मध्ये एजा सुरक्षितपणे व्हावी यासाठी सुद्धा भुयारी बांधले असावीत। तसेच मुंबईच्या आसपासच्या समुद्रावर टिळणी करायला या ठाण्याचा उपयोग केला जात असावा। पूर्ण काढले सिमेंटचं आहे ना। हे ठिकाण पोर्तुगीजांच्या ताब्यात
1534 साली आलं. तेव्हा इथे वस्ती नव्हती, त्यामुळे त्याने इथे बरीच नासधूस केली. शिल्पांवर बंदुका डागून त्यांना विद्रूप केलं आणि त्यामध्ये जॉन फ्रायर, ओविंग्टन सारख्या अनेक ब्रिटिश प्रवासी बखरकारांनी पोर्तुगीजांना या विध्वंसासाठी जबाबदार धरले आहे. आणि त्याची पुष्टी डी कुटो यांनी सुद्धा केली आहे. आणि त्यामध्ये अशी एक नोंद सापडते की 6व्या गुफेमध्ये चर्च सुद्धा बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दी ओर्टोच्या लिखाणात 1550 साली इथे गुरांचे गोठे आणि साचलेले पाणी होते असाही उल्लेख सापडतो. तसेच घारापुरीला 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज येऊन गेल्याचं सांगितलं जातं. दिसतच नाही काय